नमस्कार, मी आकाश देवकर. आपण बेसिकली कंटेनर हाऊसमध्ये काम करतो. म्हणजे कंटेनरपासून हाऊस असेल, ऑफिस असतील, ज्या काही गोष्टी आहेत ज्या कंटेनरमध्ये बनवू शकतात, जे तुमच्या कल्पकतेला वाटतं, त्या सर्व कस्टमाइज गोष्टी आपण बनवतो. आता हे काही प्रोजेक्ट्स आहेत जे मी ब्रोशरमध्ये ॲड केलेत. या ठिकाणी हे जे आहे बंक हाऊस केबिन आहे, बरोबर, किंवा हे ऑफिस केबिन आहे. कंटेनर ज्यावेळेस आपण बनवतो त्या कंटेनरवरती आपण लाईव्ह लुक येण्यासाठी त्याला ग्लास आणि एसी सीटचे पण ॲप्लिकेशनवरती करू शकतो. त्याचबरोबर 1 BHK 2 BHK जे कंटेनर हाऊसेस असतात ते पण आपण बनवतो. त्यामध्ये आपण स्टेरेस पण बनवू शकतो वरती, त्याला इथे साईडने शिडी देऊ शकतो. त्याचबरोबर रिसॉर्ट जे असतात, म्हणजे टुरिस्टचे पॉईंट आहेत त्या ठिकाणी जे रिसॉर्ट असतात त्या रिसॉर्टसाठी आपण कॉटेजेस बनवतो. त्या कॉटेजेसचे इंटेरियर बऱ्यापैकी आपण असं करून देतो. त्याचबरोबर प्रीमियम क्वालिटीचं करायचं असेल त्याच कंटेनरमध्ये आपण हे पाईनवूडचे ॲप्लिकेशन करतो. त्याचबरोबर जे ECP सीटचे ॲप्लिकेशन करून आपण टॉयलेट बाथरूम बनवतो कंटेनरमध्ये. छोटे मोठे शॉप्स असतात, स्नॅक सेंटर असतील किंवा चहाचे फ्रँचायझी असतील कुणाच्या, जे काही छोटंसं दुकान तुम्ही टाकू शकतात, जे नंतर भविष्यात अतिक्रमणात जर येत असेल तर ते उचलून आपण पाठीमागे पण ठेवू शकतो. हे पूर्ण म्हणजे उचलून ठेवायचं लिफ्टिंग शिफ्टिंगवाला कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर सिक्युरिटी केबिन असतील, मोठे मोठे कॉन्फरन्स हॉल काही लोकांना करायचे असतील, किंवा आपण त्याला ट्रेनिंग सेंटर म्हणू शकतो, डान्स अकॅडमी, किंवा ज्यांना काय हॉल पर्पज ज्या गोष्टी यूज करायच्या असतील ते हॉल पण आपण 800 स्क्वेअर फूट 1000 स्क्वेअर फूटपर्यंत कंटेनरमध्ये बनवू शकतो आणि नंतर ते उचलून दुसरीकडे शिफ्ट पण करू शकतो. त्याचबरोबर 2 BHK 4 BHK जे काही विलाज असतात, कंटेनर विलाज ज्याला म्हणतो, ते पण आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो. त्याचबरोबर हाही शॉपचा फोटो आहे. असे शटरवाले पण शॉप आपण बनवू शकतो. आणि हा ओपनेबल फ्लॅप, हा जो आहे ओपनेबल फ्लॅपवाला शॉप आहे. त्याचबरोबर हे जे आहे इथं आपण एक, आता हा फोटो जास्त क्लिअर दिसत नाही, पण एक छोटंसं वर्कशॉप असेल 200 स्क्वेअर फूट 400 स्क्वेअर फूट किंवा 500 स्क्वेअर फूटमध्ये, मशीन सेटअप असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण एका कंटेनरमध्ये प्लॅन करू शकतो आणि तो सेटअप कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण. मतलब त्याच्यामध्ये एक छोटंसं तुमचं युनिट असेल कुठलंही, समजा पाणी शुद्धीकरण जे असतं आपलं RO फिल्टर असेल, किंवा तुमचं जेनसेट. आता जेनसेट वगैरे तो बऱ्यापैकी कंटेनरमध्ये असतात, ते कंटेनर थोडे वेगळे असतात. पण तुम्हाला जे काही छोटंसं शॉप असेल ज्याचा सेटअप करायचा आहे, किंवा प्रोसेसिंग युनिट असेल छोटंसं 400-500 स्क्वेअर फूटमध्ये बनणारं, ते पण आपण कंटेनरमध्ये बनवू शकतो. हा फार्म हाऊसचा सेटअप आहे. इथे कंटेनर ठेवला आहे आणि त्याच्यावरती वरतून UPVC पत्रे वगैरे टाकलेले आहेत. त्याचबरोबर हे एक आपण कन्सेप्ट केलेला आहे क्रिएट. हे सगळी जे कामं आहेत, सगळी संपूर्ण जे कामं आहेत ते सगळे आपण केलेली कामं आहेत. त्याच्यामधला फक्त हा एक फोटो असेल जो इंटरनेटवरचा आहे ना, हा एक आहे. बाकी सगळे कामं जे आहेत आपण केलेलं. हा एक असा कन्सेप्ट आहे. लेबर रूम असतील किंवा कुठं अनाथ आश्रम असतील, जिथे समजा तुमचे काही टुरिस्ट पॉईंट आहे तिथे डॉर्मेटरी बनवायची, त्या ठिकाणी हे कन्सेप्ट तुम्ही वापरू शकता. की समोरमध्ये स्पेस द्यायचा, ज्याच्यावरती रूफ कव्हर करायचा, ओपन टू एअर असेल, म्हणजे हवा खेळती हवा राहील त्याच्यामध्ये, आणि दोन्ही साईडला 2 कंटेनर देऊ शकता, त्याच्यामध्ये लोक स्टे करू शकतील. त्याचबरोबर हा पण फार्म हाऊसचा कन्सेप्ट आहे. तर जास्त टेरेस वगैरे ह्या गोष्टी केलेल्या आहेत ॲप्लिकेशन. हे एक मोबाईल टॉयलेट आहे जे दिंडीमध्ये वगैरे असतं. हा मोबाईल टॉयलेट आहे, हा पण आपण बनवतो. हे पण स्कूल आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. तो ऑफिस, हे सगळे ऑफिसचे फोटोज आहेत. खाली वर्क स्टेशन असतील, मीटिंग रूम असेल, या अशा सर्व गोष्टी आपण कंटेनरमध्ये बनवतो. तर बेसिकली यासाठी मटेरियल काय वापरलं जातं. आता मटेरियलमध्ये जर सांगायचं झालं तर कंटेनरला बाहेरून MS स्ट्रक्चर असतं मेटलचं. त्याच्यामध्ये आपण खाली फाउंडेशनसाठी C चॅनल, I-बीम यांचं ॲप्लिकेशन करतो. त्याचबरोबर वरती रूफला जे आहे टॉप फ्रेम बनवण्यासाठी पण स्क्वेअर ट्यूब, हेवी थिकनेसमधल्या स्क्वेअर ट्यूब आपण वापरतो, किंवा I-बीम पण वापरू शकतो. जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे वापरू शकतो. पण सध्या आपण जे मटेरियल वापरतो बेसिकली हा जो कन्सेप्ट आहे तो कॉस्ट कटिंगवरती वर्क करतो. मग त्यासाठी जे कॉस्ट कटिंग म्हणजे जे मटेरियल त्या ठिकाणी गरजेचं आहे
तेवढ्या थिकनेसचा आपण वापरतो, त्याच्यापेक्षा कमी थिकनेस वापरू शकत नाही, जास्त किती पण वापरू शकतो. त्यानंतर आपण बाहेरून GI सीट वापरू शकतो किंवा CR सीट वापरू शकतो, जे कॉर्रुगेट केलेलं असतं, त्याला कंटेनरसारखा लुक दिला असतो. आता ॲक्च्युली हे काय म्हणजे आता बऱ्याच लोकांचं असं असतं की हे तुम्ही शिपिंग कंटेनर घेता का, तिथून बनवता का, तर तसं नाही होत. शिपिंग कंटेनरमध्ये पण बनवू शकतो आपण, पण काय होतं शिपिंग कंटेनरचं जे कॉस्टिंग आहे ते थोडं लांब जातं, कारण तो हेवी कंटेनर असतो, तो आणणे, त्याच्यानंतर त्याची विड्थ जी असते ती 8 फूट असते, म्हणजे रुंदी जी आहे त्याची 8 फूट असते. मग त्याच्यामध्ये काय होतं की 8 फूट रुंदी असल्यामुळे आपलं ऑफिस सेटअप किंवा हाऊस सेटअप त्याच्यामध्ये बसत नाही. ते स्टोरेज पर्पजसाठी तो एकदम ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही काय करतो, कंटेनरच वर्कशॉपला बनवतो कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार, त्यांच्या साईजनुसार. त्याच्यामध्ये मॅक्झिमम रुंदी 12 आपण ठेवतो एका कंटेनरची, ते तुम्ही वाढवू पण शकता. वाढवल्यानंतर काय होतं की साईटवरती जाऊन वर्कशॉपला 2 कंटेनर बनवायचे, समजा 12-12 फुटाचे 2 कंटेनर आपण बनवले आणि ते साईटवर जाऊन जोडले तर 24 फुटाची रुंदी होती आणि लांबीमध्ये आपण 50 फुटापर्यंत घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय करतो आपण, MS स्ट्रक्चर आणि बाहेरून GI आणि CR सीट वापरतो. आणि त्याच्यानंतर आतमधल्या साईडला म्हणजे इंटेरियरसाठी आपण 18 mm पार्टिकल बोर्ड वापरतो, ज्याच्यामध्ये बगॅज बेस असेल, वूड बेस असेल, हे मटेरियल आपण त्याच्यामध्ये वापरतो. आणि त्या कंटेनरचा जो बाहेरचा पत्र आहे आणि आतमधलं जे पार्टिकल बोर्ड आहे, याच्यामध्ये ग्लासवूलचं एक ॲप्लिकेशन असतं जे फायर रेजिस्टन्स, हीट रेजिस्टन्स म्हणून काम करतं. आणि बाकी मग आपले जे घरामध्ये आपण लाईट वापरतो LED आणि फॅन जे असतात, ॲक्च्युली काय असतं त्याच्यात कंटेनरची हाईट थोडी कमी असते, आतमध्ये 7.5 ते 8 फूट वापरायचे, त्यामुळे काय होतं सिलिंग फॅन आपल्याला लावता येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं, सिलिंग फॅन जर लावलं तर तो ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं, सिलिंग फॅनचे पाते डॅमेज होऊन जातात. पण ज्यावेळेस कंटेनरची आपण हाईट वाढवू शकतो, हाईट वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये तो पण फॅन लावू शकतो, असं काही म्हणजे मोठा असा विषय नाही आहे त्याच्यामध्ये. तर बेसिकली हे अशा प्रकारे आपण हे स्ट्रक्चर बनवतो. आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला काय यूज करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करू शकता. कॉस्टिंगच्या बाबतीत विचार केला तर कन्स्ट्रक्शनपेक्षा 100% कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. तर आता तुम्हाला प्रत्येक पार्टचा म्हणजे ह्याच्यामध्ये आता सगळे जे गोष्टी आहेत, एक फॅब्रिकेशनचा पार्ट येतो, त्याचबरोबर इंटेरियरचा पार्ट येतो, लाईट फिटिंगचा पार्ट येतो, पेंटचा पार्ट येतो. या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे व्हिडिओज मी तुम्हाला शेअर करेल. तर कोणालाही कंटेनरमध्ये काही गोष्टी बनवायच्या असतील, याचा एक तर बेसिक फायदा काय होतो की तुम्ही हे उचलून कुठे पण घेऊन जाऊ शकता. समजा तुमचं आता एका ठिकाणी तुम्ही जागा घेतली, तिकडे सध्या तुम्हाला स्टे करायचं आहे, तिथे एक छोटंसं कंटेनर नेऊन टाकू शकता, 1 RK 1 BHK वगैरे. नंतर तिथून तुम्हाला समजा काही डेव्हलपमेंट करता, उचलून पाठीमागे ठेवू शकता किंवा दुसरीकडे शिफ्ट करू शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आहे. त्याचबरोबर याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते फास्ट होतं. म्हणजे आम्ही एक 4 दिवसामध्ये म्हणलं तरी तुम्हाला 200 स्क्वेअर फूट 300 स्क्वेअर फूट कंटेनर रेडी करून देऊ शकतो. जितक्या फास्ट लेवलला हे काम होतं, कारण काय असतं, रेडी पॅनल असतात सगळे, ते फक्त तुमच्या साईजनुसार आणि तुमच्या डिझाईननुसार ते इन्स्टॉल करायचे आहेत आणि ते रेडी करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे हीटचा, तर जे आपण मटेरियल यूज करतो आतमध्ये 18 mm पार्टिकल बोर्ड वापरण्यामागचं जे रिझन आहे ते तेच आहे की त्याच्यामध्ये काय होतं, उसाचा भुसा किंवा लाकडाचा भुसा असतो आणि तो थोडा हीट रेजिस्ट करतो. त्याचबरोबर आतमध्ये ग्लासवूल असतं, ग्लासवूल फायर रेटिंग असल्याने हीट रेजिस्टन्स असल्यामुळे, त्या 2 गोष्टी असल्यामुळं बाहेर जे तापमान आहे त्याच्यापेक्षा 15°C तापमान कमी जाणवतं आतमध्ये, म्हणजे पूर्ण असं गरम होत नाही ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर तुम्ही AC लावला तर AC पण इफेक्टिव्हली वर्क करतो, लिकेज वगैरे कुठून होत नाही. आणि याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा विषय जो आहे, जर तुम्हाला कंटेनर ऑफिस करायचं असेल, हाऊस करायचं असेल, तर तुमच्या जागेपर्यंत एक कंटेनर जातं आहे का ते एकदा क्रॉस चेक करावं लागतं. जर डोंगरात वगैरे असेल किंवा तिथे गाडीचा टर्न बसतोय का, हा तर एकदा ट्रान्सपोर्टचा पार्ट झाला. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल फिटिंग असतात त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो की बाबा ह्याच्यामध्ये करंट लागतो का. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे ॲक्च्युली, आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय केलं ते, आता इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं की ग्लासवूल जे वापरलं जातं, ग्लासवूल वापरण्याचं जे रिझन आहे ते तेच आहे ॲक्च्युली, की जे ग्लासवूल जे आहे ते आपल्याला हीट रेजिस्टन्स म्हणून तर काम करतंच, पण ते फायर रेजिस्टन्स म्हणून काम करतं. जर कधी शॉर्ट सर्किट झाला तर ते ग्लासवूल जे आहे ते तुमचं जे शॉर्ट सर्किटमुळे जे आग लागणार आहे ते डिस्ट्रॉय करून टाकतं आणि ते पूर्णपणे कंट्रोल करून टाकतं.
त्याचबरोबर ह्याला एक आर्थिंगची केबल सेपरेट दिली असते जी कंटेनरलाच असते, म्हणजे कुठं समजा वायर कट केली उंदराने म्हणा किंवा कशाने म्हणा कट झाली तर करंट आला कंटेनरला, तर तो करंट नॉर्मली जो आपण काय म्हणतो मुंग्या आल्या बाबा हाताला करंट लागला तर तसं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर नक्कीच तुम्हाला जर कोणाला कंटेनरमध्ये काही ऑफिस शॉपमध्ये ज्या काही मी गोष्टी दाखवल्या त्याच्यापैकी त्याच्यानंतरही पुढे जाऊन तुमची काही कल्पकता असेल तर तुम्ही 100% कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं वर्कशॉप हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये देहू या ठिकाणी आहे. देहू हे पुण्यामध्येच येते. आणि तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे 8796928686 आणि दुसरा नंबर आहे 9284205700. तर धन्यवाद.